हे गाईज आज आपण बनवणार आहोत मैद्यापासून केक. तर सर्वात पहिले आपल्याला एक केक टीन घ्यायचा आहे आणि त्याच्यात 1 चम्मच भरून तेल टाकायचं आहे आणि त्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बासुद्धा घेऊ शकतात आणि ब्रश नसला तर तुम्ही हाताने सुद्धा तेल लावू शकतात. तर हे बघू शकता मी सगळीकडे लावत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात बटर पेपर लावायचा आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ड्रॉइंग पेपरसुद्धा घेऊ शकतात आणि त्याला केक टीनच्या आकारानुसार कापून घ्या. त्याच्यानंतर आपण आणखीन 2 ते 3 ड्रॉप्स ऑइल टाकणार आहोत आणि ते पण छान प्रकारे सगळीकडे लावणार आहोत. जर तुम्ही सगळीकडे तेल नीट नाही लावलं तर तुमचा केक फुलल्यानंतर चिटकू शकतो किंवा तो निघूच शकत नाही. तर आता आपण टीन साईडला ठेवणार आहोत आणि दुसरा बाउल घेणार आहोत. दुसऱ्या बाउलमध्ये आपण अर्धा कप भरून दही घेणार आहोत. तर दही आपलं जास्त आंबट नाही पाहिजे, त्याने आपल्या केकची चव बिघडू शकते. त्याच्यानंतर आपण त्याच्यात 1 कप भरून वाटलेली साखर घेणार आहे. जर तुमच्याकडे वाटलेली साखर नसेल तर तुम्ही मिक्सरमधून वाटून घ्या आणि ती टाका. तर ह्याला आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. तर हे तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा देऊ शकता लहान, कारण की हे पौष्टिक आहे. ना ह्याच्यात अंडे आहे, ना काही दुसरं फ्लेवर आहे बाहेरचं आणि मेन म्हणजे तुम्ही हे घरी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे हे स्वच्छ पण असणार आहे. तर हे तुम्ही मुलांना देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पाव कप भरून तेल टाकायचं आहे. तर आपल्या तेलला काही फ्लेवर वगैरे काहीच नाही पाहिजे, नाहीतर हा वास आपल्या केकमध्ये राहून जाईल. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत 2 ते 3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इलायची पावडरसुद्धा घेऊ शकतात. तर आता आपल्याला तेल आणि व्हॅनिला इसेन्स छान प्रकारे दही आणि साखरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात मी कशा प्रकारे मिक्स करत आहे. आता हे मिक्स केलं आहे आणि ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे 2 कप भरून मैदा. तर हा आपण 1 कप टाकला आहे आणि ह्याच्यानंतर दुसरा कप टाकणार आहे. तर 2 कप मैदा टाकला आहे. त्याच्यानंतर आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत आणि 2 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकणार आहोत. जर तुमच्याकडे टेबलस्पून नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा टाकू शकतात. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून बेकिंग सोडा. तर मी वापस एकदा सांगते, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1 टेबलस्पून बेकिंग सोडा. ह्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी जसं एका डायरेक्शनने मिक्स करत आहे, तुम्हीसुद्धा तसंच मिक्स करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही पावडर आणि जे आपलं लिक्विड आहे त्याला छान असं मिक्स करायचं आहे दोन्ही. आणि जर ह्याच्यात तुम्हाला जर घट्ट बॅटर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं दूधसुद्धा टाकू शकता, ज्याने बॅटर जे आहे थोडंसं पातळ होईल. तर मला थोडंसं हे बॅटर घट्ट वाटत होतं म्हणून मी 2 ते 3 चमचे दूध टाकले. हे बघू शकतात तुम्ही. तुम्हाला जसं बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं दूध टाकून त्या बॅटरला मिक्स करा, जेणेकरून बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला रिबिनसारखी दिसेल. तर मी तुम्हाला सांगतेच की कशी रिबिनसारखी दिसेल. तर ह्याला पहिले तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला बॅटरमध्ये, जेणे आपली कन्सिस्टन्सी छान होऊन जाईल. हे बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे. हे अशी रिबिनसारखी पडायला पाहिजे. तर मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते. हे बघू शकता छान अशी रिबिनसारखी आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर ह्याला आपण आणखीन 2-3 वेळा मिक्स करायचं आहे आणि जास्त ह्याला मिक्स करत नका बसू, नाहीतर आपल्या बेकिंग सोड्याचा पॉवर जो आहे तो संपून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला या केक टीनमध्ये टाकून द्यायचं आहे बॅटरला. तर ह्याला सगळं बॅटर जे आहे ते आपण केक टीनमध्ये टाका. जर तुम्हाला काही ड्राय फ्रूट्स किंवा टूटी फ्रुटी टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. मी टूटी फ्रुटी बनवलेला व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की घरगुती पद्धतीने आपण छान अशी बाजारसारखी टूटी फ्रुटी कशी बनवायची. तर तुम्ही ते पण बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला या टीनला 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे, जेणेकरून ह्याच्यातली एअर निघून जाईल. नंतर आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यात स्टँड ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही वाटी उलटी करून सुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात केक टीन ठेवायचं आहे आणि केक टीन ठेवल्यानंतर त्याला एका ताटाने झाकून ठेवायचं आहे. तर आपली फ्लेम जी आहे ती मीडियम असायला पाहिजे, ना जास्त हाय ना जास्त लो. तर मी तुम्हाला दाखवते तशी तुमची फ्लेम पाहिजे. तर या केकला बनायला निदान
30 ते 35 मिनटं लागतात. हे तुमच्या गॅसवर डिपेंड आहे की तुम्हाला किती मिनटं लागतील. तर आता आपल्याला एकदा चेक करायचं आहे. तुमच्याकडे टूथपिक असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकून चेक करू शकता किंवा चाकू टाकून सुद्धा चेक करू शकता. तर मी चाकू टाकला आहे आणि प्लेन निघला आहे. जर तुमच्या याला थोडंसं बॅटर चिटकलं तर तुम्ही आणखीन 5 ते 10 मिनटं त्याला लो फ्लेमवर ठेवू शकता. नंतर आपल्याला ह्याला जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर केक कधी पण गरम गरम काढायचा नाही, त्याला थोड्या वेळ थंड होऊ द्या, नाहीतर तुमचा केक जो आहे तो चिटकू शकतो भांड्याला. तर हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते की केक कसा बनला आहे. खूप सॉफ्ट बनला आहे. काहीच आपण टाकलं नाही ह्याच्यात, अंडे वगैरे काहीच नाही, कंडेन्स मिल्क. फक्त 4 ते 5 गोष्टीपासून हा आपण केक बनवला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आपण हा केक काढून घेणार आहोत आणि त्याचा बटर पेपरसुद्धा काढून घेणार आहोत. नंतर मी हा केक जो आहे तो सरळ केला आहे आणि हे बघा मी दाबून दाखवलं तुम्हाला किती सॉफ्ट बनला आहे. आता आपण कापून बघूयात की मधून कसा बनला आहे. तर हे बघा मी स्लाइस दाखवते आता, किती सॉफ्ट बनला आहे आणि दाबूनसुद्धा दाखवू शकते. जर तुम्हाला अशाच रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज